वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आज आहे डे 2 आणि आज आपण पूर्ण महाबळेश्वर फिरणार आहोत. सो स्टार्ट करूया. बाय बाय. ओके, तर आता आपण जाणार आहोत विना लेक. सगळ्यात आधी तर काल ज्या कॅबवाल्या काकांनी आम्हाला ड्रॉप केलं होतं ते आम्हाला घ्यायला आले होते. आम्ही त्यांना कॉल केला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरवरून. तर असे टूर्स असतात, टूर नंबर 1 2 3 4 5 6 7. यानुसार तुम्हाला जे तुमचे फेवरेट स्पॉट्स आहे ते तुम्ही चूज करू शकता आणि त्यानुसार तुम्ही महाबळेश्वर फिरू शकता. आणि जे पॉईंट्स तुम्हाला इग्नोर करायचे ते तुम्ही कॅन्सल करू शकता. तर इथे आहे महाबळेश्वरचं रजिस्ट्रेशन सेक्शन. तर इथे आम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि आम्ही निघालो आमच्या टूरसाठी. तर सगळ्यात आधी आपण जाणार आहोत विना लेक. तर आपला फर्स्ट पॉईंट आहे विना लेक. चिक्की चॉकलेट वगैरे शॉपिंग तिथं पण करायचं असेल तिथं पण 10% डिस्काउंट आहे. टेस्टिंग फ्री आहे. तिथं तुमचा आपला पर्सनल खर्च आहे. पाचशे पॉईंटला ₹1 खर्च नाही. टेबलला जर गेलं तरी निघालो पुढचे हे पॉईंट पोहोचून 3 वाजता आपण 4 वाजता पोहोचून तुम्हाला 2 तास प्रतापगडला भेटेल. आणि संध्याकाळनंतर आमचं काय नसतं, जेवायचं काय नॉन. तर आता आपण आलोय विना लेकला. तर आता आपण चाललो आहे बोटिंग करण्यासाठी. तर बोटिंगचे 2 ऑप्शन आहे. एक म्हणजे सेल्फ बोटिंग आणि एक मध्ये तुम्ही ड्रायव्हर चूज करू शकता आणि ते तुम्हाला पूर्ण फिरवतील. तर मी सांगेल की म्हणजे ॲज पर माय ओपिनियन तुम्ही रोईंग बोटच घ्या, कारण जी पॅडलिंग बोट असते ती खूप हेवी असते. म्हणजे ज्यांना अनुभव करायचा आहे ते घेऊ शकता. तर इथे 2 प्रकारच्या बोटिंगमध्ये तुम्ही 7 पीपल अलाउड आहे. तर जर तुम्ही म्हणजे 2च जण असणार किंवा 3 जण असणार तर तुम्ही शेअर करू शकता. तिथं दुसरं कोणी आलं असेल त्यांच्यासोबत. एक सेफ है सर. हाँ ये ले लो साथ में. ये वाला बिंदा ले लो. वो छोटा दिख रहा था मुझे. ये ड्राइवर सब कैसा है अभी नीचे चलो शायद कुछ काट ले जाते. ऐसे इसको कैरी करने की जरूरत है भैया. ये अरे रखो साथ में रखो. जसं की तुम्हाला दिसतंय कोणीच नाही आहे इथे, कारण आम्ही सगळ्यात आधी आलो होतो आणि हे जे कपल होतं ते आमच्यासोबतच होते. तर आम्हीच फर्स्ट आहोत जी बोटिंग करणार आहोत आणि एक मुलींचा ग्रुप होता जो नंतर आला. तर जेवढं लवकर होऊ शकेल तेवढं लवकर जा, नंतर खूप सारी गर्दी होऊन जाते आणि तुम्हाला लाईनमध्ये क्यूमध्ये उभं राहावं लागतं आणि तुम्हाला टाईम वगैरे पण कमी भेटेल, म्हणजे घाईघाई होऊन जाते सगळी. विना लेकच्या एरियामध्येच हॉर्स रायडिंग वगैरे पण आहे, पण तिथे तुम्ही हॉर्स रायडिंग नका घेऊ. हॉर्स रायडिंगसाठी एक स्पेशल पॉईंट आहे, तर तिथे तुम्ही हॉर्स रायडिंग करू शकता. तर इथे विना लेकला फक्त तुम्ही बोटिंग करा. खूप सारे लोक आले होते जे प्री वेडिंग वगैरे शूटसुद्धा त्यांनी केलं. महाबळेश्वरमध्ये खूप सारे स्पॉट आहेत, खूप सारे. महाबळेश्वरमध्ये फिशिंग अलाउड नाही आहे आणि केलं कोणी तर त्याला फाईन आहे आणि त्याच्यावर गुन्हा पण दाखल होऊ शकतो. विना लेक हे महाबळेश्वरमधील खूप मोठं आकर्षण आहे. हा तलाव 1842मध्ये साताऱ्याचे राजा श्री आप्पासाहेब महाराज यांनी बांधला होता. विना लेकपासून महाबळेश्वर मार्केट आणि बसस्टँड फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे. विना लेकच्या आजूबाजूला बरेच फूड स्टॉल आहेत, पण त्याचे रेट्स खूप प्रीमियम आहेत. विना लेकच्या अवतीभोवती खूप सारे झाडं आहेत, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर 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 झाडं आहेत आणि छान असं घनदाट जंगल आहे, ज्यामुळे खूप छान फील येतो इथे आल्यावर. महाबळेश्वरमधले जे पण लोक आहेत त्यांचं सगळ्यांचं बिझनेस लाईफ, त्यांचं खाणं पिणं सगळं आपल्या म्हणजे टुरिस्टवर डिपेंड आहे. जितके पण टुरिस्ट वगैरे येतात त्यांच्यावर ते डिपेंड असतं. लिटरली खूप सारे लोक असे आहेत ज्यांना म्हणजे टुरिस्ट नाही येत म्हणून सॅलरी मिळत नाही आहे, असे पण खूप सारे लोक आहे. सो त्यांचं सगळं डिपेंड करतं येण्या जाणाऱ्या लोकांवर. इथे अजून एक मंदिर आहे, पण ते जास्त पाणी असल्यामुळे पाण्याच्या आत गेलं आहे. महाबळेश्वर
कालचं टाकलं ड्रायव्हर ग्राउंड है ना, थोड़ा ग्राउंड है। तो हमारा ड्राइवर को पूछा मैं, उसको नहीं पूछा मैं। ड्राइवर बोले नहीं भाई, लवली कपल है, बोले प्राइवेट मांगता है बहुत। ठीक है। ये कौन सा है होटल? ये गार्डन है। नहीं ये होटल है ना? नहीं होटल नहीं, वो म्यूजियम है। अभी उसके अंदर कुछ आएंगे नहीं, क्या पता। अभी 10 साल हम लोग भी नहीं गए। पहले एनिमल्स की बॉडीज थी उसके अंदर। अभी ये लोग मेंटेन नहीं करते, अपना घर मेंटेन रखते हैं बस। आपका जो ये अच्छा और साइड में के लिए ट्रैक रखो नहीं घोड़े का दौड़ने का। हाँ वो अच्छा था, डिस्टर्ब नहीं किसी देखो भी अच्छा है और धूल भी नहीं उड़ेगी। पंचगनी में देखो ना जाके कैसा ट्रैक बनाया था रेड स्टोन में। तो इनको टेंडर पे जॉब पे रखना, नहीं तो क्या करना कुछ नहीं। अभी हमको कैसा 12 महीने में से सिर्फ 6 महीना ही मिलता है, बाकी 6 महीना बहुत टप जाता है। टूरिस्ट होते ही नहीं है फिर गर्मी में, तो हाँ। बहुत रहे। नहीं यहाँ पे मई में तो बहुत क्राउड रहता है। छुट्टी रहती है ना बच्चों। यहाँ पे दिवाली, क्रिसमस और मई और हफ्ते के 2 दिन। तर बोटिंग झाल्यानंतर आम्ही इथून मलबेरीज घेतल्या. ह्या मलबेरीज ची लाईफ 4 दिवस असते फक्त, आणि आम्ही घरी गेलो तोपर्यंत त्या खराब होऊन गेल्या, कारण आम्ही खायचंच विसरलो. तर तुम्ही जेव्हा घेणार तेव्हा फ्रेश खा, कारण ते पूर्ण खराब होऊन जाते नंतर. त्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट केला, सँडविच खाल्ला फक्त, कारण तिथे दुसरं काही अवेलेबल नव्हतं, आणि चार्जिंग केली मोबाईलला जी खूप इम्पॉर्टंट होती. त्यानंतर आम्ही गेलो पारसी पॉईंटला. टेबल लँडनंतर सेकंड पॉईंट आहे पारसी पॉईंट. पंचगनीमध्ये 3 टुरिस्ट पॉईंट आहेत. एक म्हणजे टेबल लँड, सिडने पॉईंट आणि पारसी पॉईंट, जिथे आपण आता आलो आहोत. इथे खूप सुंदर व्ह्यू आहे, झाडी डोंगर आहेत, आणि इथून टेलिस्कोपने तुम्ही 5 अशा जागा बघू शकतात जिथे तुम्ही नाही जाणार. तर त्यापैकी एक म्हणजे राजा हिंदुस्थानीमधलं पालनखेत, जे त्यांनी मूवीमध्ये दाखवलं होतं. सेकंड म्हणजे तारे जमीनवाली स्कूल. थर्ड म्हणजे पीकेवाला टेम्पल, ग्लायडिंग पॉईंट आणि सिडने पॉईंट. असे हे 5 पॉईंट्स आहे जे तुम्ही टेलिस्कोपने बघू शकता. सिंगल पर्सनसाठी चार्जेस आहे ₹50 पर पर्सन, आणि जर ग्रुपने तुम्ही बघणार असाल तर ₹40. या पॉईंटवरून तुम्हाला कृष्णा व्हॅली आणि धूम डॅम दिसेल. तो तुम्ही मागे बघू शकता, सरळ एकदम समोर तो धूम डॅम आहे. इथे तुम्ही निवांत बसून गप्पा मारू शकतात. खूप शांत अशी प्लेस आहे आणि खूप ब्युटिफुल आहे. इथे एक छोटंसं मंदिरही आहे, आणि तुम्हाला आजूबाजू खायच्या खूप साऱ्या वस्तू भेटतील. चहा, वडापाव, समोसा आणि टॉईज वगैरे अशा खूप साऱ्या गोष्टी इथे आसपास आहेत. एका ठिकाणी पेरू, कैरी, बोर वगैरे खूप साऱ्या गोष्टी होत्या, तर मी पेरू घेतला. अशा ठिकाणी पेरू वगैरे खाण्याची खूप मजाच वेगळी असते, जी आपल्याला नॉर्मली नाही येत. पारसी पॉईंटला आम्ही जस्ट 5-10 मिनटं थांबलो. तिथून आम्ही नेक्स्ट पॉईंटला निघालो. पॉईंट नाही म्हणता येणार, एक शॉप होतं, चिक्की शॉप. तर तिथे खूप साऱ्या व्हरायटी ऑफ चिक्की, चॉकलेट्स, जेलीज, असं खूप साऱ्या गोष्टी मिळतात. चॉकलेट आहे का? आणि हे कुठले? हे कसं आहे?
बघा ही सॉफ्ट चिक्की इथली स्पेशल आहे. ह्याच्यात तुम्हाला अंजीर आहे, खजूर आहे, गुलकंद आहे, स्ट्रॉबेरी आणि मिक्स हवे तर असे मिक्समध्ये सगळे 6 फ्लेवर येते. काय काय आहे हे अंजीर, स्ट्रॉबेरी, खजूर, ऑरेंज, मँगो, चॉकलेट 6 फ्लेवर आहे ना. शुगर फ्रीमध्ये 2 व्हरायटी आहेत, अंजीर आणि खजूर. थांबा मी टेस्टिंग दाखवते. अंजीर आहे ही शुगर फ्री अंजीर आहे. शुगर फ्री अंजीर एवढी पाहिजे 740. चांगलंच मागूया. MRP वर 10% ऑफ येईल. मग 250 ग्रॅमचे हवे तर 250 ग्रॅमचे येतील. याच्यात छोटे का? हां हा शुगर फ्री खजूर आहे आणि हे विथ शुगर अंजीर आहे. मग ह्याच्यात तुम्हाला मिक्स हवे तर मिक्समध्ये पण येतील. कसं आहे ते? मिक्समध्ये छोटे येईल का मिक्स छोटे? हां ते 230 येणार. हे 270 आहे विथ शुगर अंजीर आहे ते. हे विथ शुगर आहे ना? हां हे शुगर फ्री खजूर आहे 290 चे. हां कसं संपेल? अरे मग एक शुगर फ्री. हे खजूर आहे ना? हां ते शुगर फ्री खजूर. आणि हे दाखव बरं. हे विथ शुगर अंजीर आहे. अरे मिक्स पण एक हे शुगर फ्री अंजीर आहे. आपण जे खाल्लं ते मला हे आवडलं. हे साईडला काढून ठेवा. नॉर्मल चिक्कीमध्ये काय हवंय? पीनट क्रश वगैरे? नाही नॉर्मल नॉर्मल जेलीज वगैरे काय? नाही तेच असतात ना ह्याच्यात? हां वरून एक्स्ट्रा शुगर पडते. आणि तुम्हाला स्ट्रॉबेरी एकच द्या आणि फोन द्या. मस्त फ्लेवर आहे. आपल्याला शुगरची आवड. प्लेन असे येतील रॅपरमध्ये. कितीला येते? ते 60 रुपीज आहे. वाटायला पण जायचं तिथे पण घ्यायचं. प्लेन मला एक ना 2 आणि मिक्स वाले आहेत ना 4 द्या. हे हवंय? हां हे. फर्स्ट ट्राय करायचे? काय फर्स्ट दाखवा. ते कसं टाकू? ठीक आहे. काय केलं? आल्यावर ती फोडून द्या ना. हे चॉकलेट नट्स आहे, कॉफी, चॉकलेट आलमंड, काजू, अंजीर, रसमलाई, स्ट्रॉबेरी और चॉकलेट हे जाणार. नीट दे की. कोणतं ट्राय करायचं? स्ट्रॉबेरीचं येत नाही का? स्ट्रॉबेरी दाखवू का? हां दाखव. हे काय? ते फज आहे, मिठाईसारखं असतं. अरे आपण तिकडे नाही बघितलं का सुमला मनालीला. हे दाखव ना. हे दिलेलं दाखवू. चॉकलेट अजून कोणतं ट्राय करायचं? पहिला छान होतो. अजून कोणतं? हे रसमलाई आहे, अंजीर आहे, काजू आहे, कॉफी, चॉकलेट नट्स, वॉलनट, अंजीर. मला नको मला अजून कुठलं आहे? पुदिना, टमॅटो, चाट, चीज, स्प्रिंग ऑनियन. याच्यात पीनट्समध्ये कुठलं आहे? पीनटमध्ये सॉल्टेड आहे, बॉइल्ड आहे, सिंग भुजिया आहे आणि मसाला.
हे दाखव बरं मसाला तुम्ही. नको ना जास्त तिकीट आहे ना तेवढंच कोणतं पहिलं हे काबुलीचा ना पहिला पेरी पेरी तर घेतला ना आपण पेरी पेरी तर घेतलेलं नाही का अजून दुसरं काही बघायचं का हां एकामध्ये 2 जण घेतो चीज ना हां पुदिना पण आहे टोमॅटो पण आहे पुदिना दाखव वेगळा फ्लेवर आहे ना पुदिना ना हे कसं आहे पुदिना पुदिना सेम प्राइस आहे सर 99 किती दिवस अरे राहिले 6 महिने राहते मस्त भेटणार ना फ्लेवर एक द्या ना पुदिना मम्मी खाता ना त्यांना आवडतं नाही बस एवढंच आहे ना अजून काय आपलं मखाने खाशील का चीज आहे सॉल्टेड आणि पेरी पेरी आहे 3 फ्लेवर आहेत मग तो जाऊ दे आपण खातो बस ना तेवढंच आहे ना टोमॅटो पुदिना चाट गार्लिक चीज पेरी पेरी सगळे फ्लेवर हे तर आहेत आपण घरीच बनवतो हां सगळे याच्यात flavor मिक्स आहेत. सगळे हां कितीला येईल हे? 300 आहेत आणि ते हे 99 ते 200 अच्छा ते एक जाऊ द्या packet. एवढे अजून काय त्यामध्ये काय नको जाम नाही कोण खात नाही खात, लहान मुलं पण नाही खात. लहान मुलं आली की मग आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत बाय बाय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय